सिया मूळची महाराष्ट्रातील गोंदियाची राहणारी. चार चौघीत उठून दिसणाऱ्या सियाला सोशल मीडियाची चटक लागली. ती रील्स बनवू लागली. एक तरुण पोरगी त्यात बोल्ड अदाने घायाळ करू लागली. तेव्हा तिचे फॉलोअर्स वाढणार यात शंका नव्हती. ती रील स्टार म्हणून चमकू लागली. आता तिच्या आजूबाजूला तिच्यासारखेच तरुण घुटमळू लागले. बिनधास्त जीवनशैली हेच तिचे वैशिष्ट्य बनले होते. तिच्या या वागण्यामुळे तिचे पालक त्रस्त होते, नातेवाईकही नाराज होते. शक्य असलेल्या प्रत्येकाने तिला समजावून पाहिले, पण कानात वारे शिरल्यासारखी तिची अवस्था झाली होती. ती स्वतःला स्टार समजत होती. लोक तिला पाहण्यासाठी गर्दी करतात असे तिला वाटू लागले होते. त्यामुळे ती कोणाला जुमानत नव्हती. अखेर नातेवाईक तिच्यापासून दूर झाले. तिला सांगणारे कोणीच उरले नाही. आता तिचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक जण टपलेले होते. ती प्रेमाच्या जाळ्यात फसत गेली. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देणाऱ्याशी लग्न करून संसार थाटला. पाहता पाहता तिचे 2-3 प्रेमविवाह झाले, पण तिचे कोणाशीच पटले नाही. तिला खरे प्रेम मिळाले नाही. ती निराश मनाने सोशल मीडियावर खरे प्रेम शोधत होती. पण तिला कळलेच नव्हते की सोशल मीडिया हे एक आभासी जग आहे. येथे दिसणारे सगळेच काही खरे नसते. बहुतेकदा येथे खोट्याचे खरे करून सांगितले जाते. आपली खरी ओळख लपून लोक अनेकांची फसगत करतात, पण ती या आभासी जगात हरवली होती. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे हजारो फॉलोअर्स होते, जे तिच्यावर जीव ओवाळून टाकत होते. त्या लाईक्स कमेंटमुळे ती हरखून जात होती. यात तिची अनेकांशी मैत्री झाली होती. यातच एक होता मध्य प्रदेश राज्यातील भोपाळमध्ये राहणारा समीर. सुरुवातीला त्याची एकमेकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. एकमेकांच्या पोस्टला लाईक करता करता त्यांचे मेसेज पाठवणे सुरू झाले. मग चॅटिंग आणि पुढे त्यांची मने जुळली. आता ती समीरच्या प्रेमात पागल झाली. तिला त्याच्याशिवाय काही सुचत नव्हते. तोही तिला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यासाठी काहीही करेन असे सांगत होता. माझा चांगला बिझनेस आहे, मी खूप बिझी असतो, त्यामुळे तुला भेटायला येऊ शकत नाही असे तो सांगत असे. तो तिला भेटायला बोलत होता. अखेर ती तयार झाली. त्याने दिलेला पत्ता शोधत ती गोंदियातून भोपाळला पोहोचली. ती तिथे गेली तेव्हा तिला धक्काच बसला. तिला बिझनेस म्हणून सांगणारा समीर एक मामूली रिक्षा चालक होता. तेही समजून घेता आले असते, पण तो हेच खोटं बोलला होता असे नाही. तर त्याची 2 लग्ने झाली होती. पहिली बायको तिच्या वागण्याला कंटाळून त्याला सोडून गेली होती. त्याने दुसरे लग्न केले होते. तो दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. त्याला 2 मुलेही होती. हे सगळं चित्र पाहून सियाला धक्का बसला. पण आता ती तर पळून आली होती. त्यामुळे ती समीर सोबत राहू लागली. सुरुवातीला त्याने आजूबाजूच्या लोकांना ही माझी मिवनी आहे अशी ओळख करून दिली. आता समीर त्याची दुसरी पत्नी आणि सिया असे एकत्र राहू लागले. तो रात्री सियाजवळ झोपू लागला. हे त्याच्या दुसऱ्या बायकोला मान्य नव्हते. त्यामुळे ते भांडू लागले. आता त्या घरातून रोजच भांडणाचे आवाज येऊ लागले. शेजारी पाजारी सुरुवातीला काय झाले पाहण्यासाठी जात असत, पण त्यांना जेव्हा सगळे प्रकरण समजले तेव्हा लोकांनी त्यांच्यात मध्यस्थी करणे देखील सोडून दिले. अखेर त्याची दुसरी पत्नीही त्याला सोडून निघून गेली. आता सिया आणि समीर दोघेच राहू लागले. आता तुझ्यासोबत कोणी राहत नाही, तू माझ्याशी लग्न कर, आपण संसार करू असा तगादा सियाने लावला. तो लग्न करण्याचे वचन देत तिला मात्र भोगतच राहिला. पण लग्न काही करत नव्हता. त्यामुळे ती भांडत होती. या भांडणात समीरच्या घरचे लोक त्याला साथ देत होते. तू कशाला आलीस, तुला माहित नव्हते काय, तुला कळत नव्हते काय असे म्हणत सियालाच दोष देत होते. तुझ्यामुळे समीरचा संसार मोडला असे म्हणून सियासोबत भांडत होते. दिवस असो की रात्र त्या घरातून नेहमीच भांडणाचे आवाज येत असत. आता सियाचे शेवटचे अस्त्र बाहेर काढले. तू मला फसवून इकडे आणले आहेस, तू माझ्याशी लग्न कर, लग्न करणार नसशील तर 5 लाख रुपये दे असे ती म्हणू लागली. मला पैसे दिले नाहीस तर पोलिसात तक्रार करणार अशी धमकी देखील तिने दिली. तसा तो हादरला, कारण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभर हेलपाटे मारावे लागणार, पैसेही जाणार हे त्याने ओळखले. मग तो सावध झाला आणि तो वेगळाच विचार करू लागला. तो तिच्याशी गोडी गुलाबीने वागू लागला होता, पण त्याच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन होता. एक दिवस त्या घरातून येणाऱ्या भांडणाचा आवाज कायमचा बंद झाला. गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास निशातपुरा परिसरातील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये मुलं खेळत होती. त्यावेळी मुलांना कसला तरी घाण वास येऊ लागला. मुलाने ही बाब पालकांना सांगितली. तेव्हा ते लोकही त्या फ्लॅटवर सुरू असलेल्या बांधकामाजवळ गेले. तेव्हा प्रचंड दुर्गंधी येत होती. तो असह्य करणारा वास अलीकडेच बांधकाम केलेल्या सेप्टिक टँकमधून
पाण्याच्या टाकीमध्ये एखादे जनावर मरून पडले असावे की काय अशी शंका लोकांना आली. लोक पाहणी करू लागले तेव्हा टँकमध्ये लोखंडी पेटी तरंगताना दिसली. मग मात्र लोकांना वेगळा संशय आला. लोकांनी याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पेटी बाहेर काढून उघडली आणि सगळ्यांना धक्का बसला. त्या टाकीत एक कुजलेला मृतदेह होता. तो मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावरील जखमा स्पष्ट दिसत नव्हत्या, पण तिच्या हातावरील दीपक नावाचा आणि जन्मतारखेचा टॅटू होता. या आधारे तिची ओळख पटली. ती सिया होती, जी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी परिसरातील समीरच्या घरी राहण्यास आली होती. पोलिसांनी समीरचा शोध घेतला असता तो गायब झाला होता. त्यामुळे या प्रकरणात तोच संशयित आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्याच्यावरून लक्ष केंद्रित करून पोलिसांनी तपासाला दिशा दिली. समीर त्याच्या दुसऱ्या पत्नीला माहेरून आणण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसा पोलिसांनी सापळा लावला आणि वाटेतच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून बोलते केले तेव्हा त्याने सर्व घटनाक्रम उलगडून सांगितला. सिया महाराष्ट्रातून त्याच्याकडे आली होती. ती आल्यानंतर समीर आणि त्याची दुसरी पत्नी यांच्यात भांडणे झाले आणि त्याची पत्नी त्याला सोडून जबलपूरला निघून गेली. तर सियाने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. लग्न कर नाहीतर 5 लाख रुपये दे असे म्हणत, नाहीतर पोलीस ठाण्यात तक्रार करणार अशी धमकी देखील तिने दिली होती. त्यामुळे समीर अस्वस्थ होता. तिचा पिच्छा कसा सोडवा हे त्याला समजत नव्हते. अखेर त्याने तिला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला. ती मध्य प्रदेशात आल्यात तिच्या पालकांना माहीत नव्हते. तिचा कोणी शोध घेणार नाही, त्यामुळे हा खून पचेल असे त्याला वाटत होते. पूर्ण विचार करून त्याने प्लॅन आखला. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी सिया आणि समीर यांच्यात मोठा वाद झाला. या वादात समीरने रागाच्या भरात सियाचा गळा दाबला. काही वेळातच तिचा जीव गेला. तिचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. यासाठी त्याने आपल्या भाऊ, आई आणि बहिणीच्या मदतीला बोलवले. त्या तिघींनी त्याला मदत केली. त्याच्या दुसऱ्या पत्नीने हुंड्यात आणलेल्या सामानात एक लोखंडी पेटी होती. त्या पेटीत सियाचा मृतदेह घालण्यात आला. ती पेटी बंद करून रात्रीच्या वेळी घराजवळ रिकाम्या फ्लॅटमध्ये सेप्टिक टँकमध्ये टाकून दिली. आता त्या पाण्यात मृतदेह कुजून पुरावा नष्ट होणार याची समीरला खात्री होती. त्यामुळे ते अगदी निवांतपणे आपल्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला निघून गेला होता. पण हा खून लपला नाही आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकरणी समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली आहे. समीरची पत्नी संशयाच्या भोवऱ्यात असून तिची चौकशी सुरू